लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर नीच राहुलने घाणेरडे कारस्थान करून घरातील सर्वांच्या नजरेतून अद्वैतला खाली उतरवतो. तर त्याचवेळी भडकलेल्या आबांनी घडलेल्या प्रकरणावरून अद्वैतला कलाची माफी मागायला सांगतात. तर अद्वैत आता आबांच्या सांगण्यावरून तरी कलाची माफी मागणार का? आणि नीच राहुल अद्वैतच्या विरोधात असं कोणते कारस्थान करून अद्वैतला घरच्यांच्या नजरेतून कसं उतरवणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे सर्वजण कलाला दोष देत असतात की सर्व कारस्थान तिचंच आहे. तिनेच अद्वैतसोबत खेळ रचून त्याच्याशी जवळीक साधून त्याला स्वतःच्या वशमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर सरोजसुद्धा कलाला सुनवत म्हणते की या मुलीने सर्व मुद्दाम केले आहे. माझ्या मुलाला स्वतःच्या रूममध्ये स्वतः घेऊन गेली, कारण सकाळी आपण सर्वांनी अद्वैतला तिच्या रूममधून येताना पाहिलं, तर आपला गैरसमज होऊन आपण अद्वैतलाच दोष द्यावे. परंतु हिचा सर्व प्लॅनच फ्लॉप झाला. त्यावर कला सरोजला सडेतोड उत्तर देत म्हणते की तुम्ही माझ्यावर घाणेरडे आरोप करण्याऐवजी स्वतः केलेली चूक लक्षात आणा. तुम्ही मला म्हणताय की मी तुमच्या मुलावर भुरळ पाडून त्याला माझ्या खोलीत घेऊन गेले. त्याआधी हे लक्षात आणा की काल रात्री तुम्ही माझ्याशी वाद घालून स्वतः माझ्या खोलीला बाहेरून कडी लावलीत आणि आता सर्वांसमोर मलाच दोषी ठरवताय. तेव्हा सरोजच्या लक्षात घडलेला सर्व प्रकार येतो की तिनेच कलाला खोलीमध्ये बंद केलं होतं. तर तिथे सर्वजण धक्क्याने सरोजकडे पाहत तर श्री कलाला म्हणत असतो की स्वतःच्या चुकीवर पांघरून घालत काल आलेली तू मुलगी आमच्या वहिनींवर आरोप करतेस का? तेव्हा सरोज मूग गिळून शांत बसलेली असते. तर कला सर्वांसमोर सडेतोड उत्तर देत म्हणते, हाच तर प्रॉब्लेम आहे, स्वतःच्या चुका झाकायच्या आणि दुसऱ्यांना दोष द्यायचा. मला असं वाटतं की तुम्ही टाईम घालवण्यापेक्षा जे काय आहे ते यांनाच विचारा. घरातील सर्वजण सरोजला प्रश्न विचारून भांबावून सोडतात. तर मुद्दाम रोहिणींना खुपसत म्हणायला लागते, वहिनी असं काही करूच शकत नाहीत. आमचा तुझ्या बोलण्यावरती अजिबात विश्वास नाही. तेव्हा कला सरोजला म्हणते, मॅम तुम्ही घरच्यांना सांगा तुम्ही जे केलं ते तुमच्या मुलाच्या भल्यापोटी आणि रागाच्या भरात केलं, आणि तसंही मला चुगली करणं आणि गोष्टी वाढवणं आवडतच नाही. या सर्व काही गोष्टी मी 1-2 दिवसात विसरून गेले असते. परंतु तुम्ही तर माझ्यावरती डायरेक्ट घाणेरडे आरोप केलेत. ते खोटे असल्याचे मला सर्वांसमोर सिद्ध करावेच लागेल ना. आणि तुम्ही आता हा विचार करा की मी खोलीत बंद होते तर मी तुमच्या मुलाला स्वतःहून कशी घेऊन जाऊ शकते. आणि मी सरोजला विनंती करत म्हणते की प्लीज उत्तर द्या. असं सर्वांसमोर शांत बसून गैरसमज वाढवू नका. सर्वांच्या नजरा सरोजकडेच वळलेल्या असतात. ते सरोजकडून उत्तराची वाट पाहत असतात. तर रोहिणी हसत तमाशा पाहत असते. तर तिकडे काजूने परत एकदा वाद घातलेला असतो आणि संगीता तिची समजूत काढत असते. तेव्हा काजू सांगते की बाहेरची लोक कलाताई व नयनाताईच्या बाबतीत वाईट साईड बोलत होती, म्हणून मी त्यांची चांगलीच धुलाई केली. त्यावर संगीता म्हणते, जरा कधीतरी मुलींसारखी वाग. अशीच वागत राहिलीस तर तुझ्यासोबत लग्न कोण करणार? त्यावर काजू भयंकर चिडते आणि संगीताला म्हणते, या घरात लग्नाचा विषय कायमचा बंद करायचा. आणि ती दिनकरला म्हणते, आईने परत एकदा आपली फसवणूक केली, आपल्याशी खोटं बोलली. मी काल कलाताईच्या घरी गेलते, तिथे कलाताई अजिबातच सुखी नाही. तेव्हा दिनकरच्या रागाचा पारा वर चढतो. त्यावर संगीता रडतच म्हणायला लागते, मी स्वतःहून खोटं नाही बोलले. मला कलाने खोटं बोलण्यास भाग पाडलं, कारण तिलाही माहिती होतं की तुम्हाला जेव्हा ही गोष्ट समजेल तेव्हा तुम्हाला खूपच वाईट वाटेल. त्यावर दिनकर हळव्या मनाने म्हणतो की माझ्या कलाला स्वतःचं दुःख सांगून इतरांना झालेला त्रास सहन होत नाही, आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. तर इकडे चांदेकरांच्या घरी सरोजच्या तोंडातून शब्द फुटत नसल्याने आबा म्हणतात की सरोज तू असं काय करू शकतेस? कलाला तर या घरी येऊन 2-3 दिवसही झाले नाहीत. कला तर या घरची नवी नवरी आहे, तरी तू तिला खोलीमध्ये कसं काय बंद केलं? त्यावर कला आबांना म्हणते की त्या त्यांच्या जागी बरोबरच आहेत. त्यांना वाटतं की माझी सावलीसुद्धा त्यांच्या मुलावर पडायला नको. त्यांनी मला कालच सांगितलं आहे की मी अद्वैतची पत्नी आणि या घरची सून बनण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही. यांनी मला त्यांच्या मुलापासून कायमचंच दूर राहण्यासाठी सांगितलं आहे. तेव्हा सरोज चिडून म्हणते की मी जे काही केलं आहे
डल, मला काहीच चुकीचं वाटत नाही. मी माझ्या जागी योग्यच आहे. तेव्हा कला सरोजला म्हणते, मी कालच तुम्हाला म्हणाले होते की मी तुमच्या मुलाच्या जवळ फिरकणार सुद्धा नाही. परंतु तुमच्या मुलाने त्याच्या उलटच केलं. तो स्वतःहून दारूच्या नशेत माझ्या खोलीत आला आणि एवढंच नाही तर माझ्यासोबत जबरदस्ती केली. त्यावर अद्वैत कलाला म्हणतो की तुझ्या बोलण्यावरती ते कोणीही विश्वास ठेवणार नाही, तेव्हा तुझं तोंड बंद ठेव. तर त्याचवेळी सोहम कलाची ढाल बनून अद्वैतला त्याच्या चुकीची जाणीव करून देत चांदेकरांसमोर सत्याचा उलगडा करतो. सोहम घडलेली सर्व काही हकीकत सांगत म्हणायला लागतो, काल दारूच्या नशेत अद्वैत दादा कलावहिनींच्या खोलीत गेला. मला जाताना तो धडकला होता. मी त्याला अडवण्याचा प्रयत्नही केला होता, परंतु त्याने माझं काहीच ऐकलं नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, कलावहिनी खरोखरच मनाने खूप चांगले आहेत. त्यांनी सकाळी उठताक्षणी किंवा रात्रीच मोठा तमाशा केला असता, परंतु तसं न करता त्यांनी ही गोष्ट झाकून ठेवली. यावरून अद्वैत दादा, तू हे लक्षात घे की कलावहिनींच्या मनात फक्त आणि फक्त निस्वार्थ प्रेमाची भावना आहे. तेव्हा अद्वैतची ट्यूब पेटते आणि राहुलचं कारस्थान त्याच्या लक्षात येतं. तर कला अद्वैतला सांगते की तो दारूच्या नशेत साधं उभंही राहू शकत नव्हता आणि अशा परिस्थितीत जर सर्वांच्या समोर आला असता तर गोष्टी आणखीनच वाढत गेल्या असत्या आणि हे सर्व प्रकरण मला सर्वांसमोर आणून तमाशा होऊ द्यायचा नव्हता. म्हणूनच मी तुला माझ्या खोलीमध्ये झोपू दिलं. त्यावेळी सरोज तेथून रागाने निघून जात असताना अद्वैत तिला थांबवतो. तर चिडलेली सरोज म्हणते, आज मला तुझी लाज वाटती आहे. तुझ्यामुळे मला आज सर्वांसमोर मान खाली घालावी लागली. आता तोंडातून एकही शब्द काढू नकोस. मला आता इथे काहीच बोलण्याची इच्छा नाही. तर आबा अद्वैतकडे येतात आणि त्याला म्हणतात, तू तर माझा गुरूर होतास. अद्वैत, अभिमान वाटायचा मला तुझा, परंतु आज मोठी चूक करून तू माझ्या नजरेतून उतरलास आणि दरवेळेस सरोज तुला पाठीशी घालत आली आहे आणि कायमच कलाला चुकीचं समजत आली. परंतु आज सोहममुळे सत्य काय ते समजलं. नाहीतर घरातील सर्वांनीच कलाचा खूप अपमान केला असता. तर त्याचवेळी आबा खूप मोठा धमाका करत अद्वैतला कलाची माफी मागण्यासाठी सांगतात. तर तिथे रजनी काहीतरी बोलणार इतक्यातच आबा चिडतात आणि अद्वैतला कलासमोर हात जोडून माफी मागण्यासाठी सांगतात, तेही सर्वांसमोर. तेव्हा कला आबांना म्हणते, मी हे सर्व काही माफी मागण्यासाठी सांगितलंच नाही. तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात की चूक केली आहेस तर माफी मागावीच लागेल. तेव्हा अद्वैत तिथे काहीच बोलत नसल्याने आबा पुन्हा चिडतात व म्हणतात, तुला अजूनही तुझ्या चुकीची जाणीव होत नाही का? तर ठीक आहे, जर असंच असेल तर तू मला सांग, तुझ्या वतीने कलाची मी हात जोडून माफी मागतो. तेव्हा घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर तिथे अद्वैत सर्वांसमोर हात जोडून कलाची माफी मागतो. हा सर्व तमाशा पाहून रोहिणीला खूप मज्जा वाटत असते. तर अद्वैत कलाची माफी तर मागतो, परंतु तिला खूप काही सुनवत म्हणतो, ह्या सर्व काही गोष्टीला तूच जबाबदार आहेस. माझ्यातल्या वाईट माणसाला तू जाग केलं आहेस. खरी गुन्हेगार तर तूच आहेस. असं म्हणून अद्वैत तेथून रागाने निघून जातो. त्यानंतर घरातील सर्वजण निघून जातात. तर इकडे सरोज रडत असताना अद्वैत तिच्याकडे येतो आणि माफी मागत म्हणतो, आई, तू तर आतापर्यंत माझं कौतुकच करत आली होतीस ना, परंतु काल रात्री जे काही झालं त्यानंतर तुझं असलेलं प्रेम व विश्वास उडाला असेल. खरं तर मला स्वतःची येते. तेव्हा सरोज रडतच त्याला म्हणतो, माझा तुझ्यावरती खूप विश्वास होता. तुला मी आधीही सांगितलं होतं की रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नकोस. शेवटी आता काय झालं ते तूच पहा. आणि ही गोष्ट तुझ्या कधी लक्षात येणार आहे अद्वैत? अखेर आता नीच राहुलने घाणेरडे कारस्थान करून अद्वैतला सर्वांच्या नजरेतून खाली उतरवून त्याचा तमाशा बनवत स्वतःचं प्लॅनिंग सक्सेसफुल केलेलं असतं. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.